मित्रांनो, घर मालकाने सिक्युरिटी डिपॉझिट परत दिली नाही तर विश्वासघाताचा गुन्हा होतो का, असे बरेच लोक आजकाल मला विचारतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून तो मुद्दा आपण क्लिअर करून घेऊया. तुम्ही घर भाड्याने घेताना घर मालकाला 50,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट दिली आणि घर खाली केल्यानंतर मालक पैसे देत नसेल तर लगेच गुन्हा आहे असे म्हणता येणार नाही. फक्त डिपॉझिट परत न देणे हे अनेकदा करारातून निर्माण झालेले पैसे वसुलीचे प्रकरण असू शकते. म्हणून प्रत्येक वेळी घर मालकाला पैसे देताना रोख रक्कम न देता ऑनलाईन पद्धतीने पैसे द्या, जेणेकरून भविष्यामध्ये जर काही वाद उत्पन्न झालाच तर हे पुरावे तुमच्या उपयोगी पडतील. जर सुरुवातीपासूनच पैसे हडप करण्याचा व फसवणुकीचा घरमालकाचा हेतू असेल किंवा विश्वासाने सोपवलेल्या पैशाचे कायद्याच्या विरुद्ध अपहार केला असेल आणि अशाच प्रकारे जर तुम्ही रिपोर्ट पोलीस स्टेशनला घरमालकाविरुद्ध दिलेला असेल तर या परिस्थितीनुसार क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट किंवा चिटिंगचा घर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. म्हणून तुमच्याकडे अग्रीमेंट, पेमेंट प्रूफ, व्हॉट्सअप चॅट्स आणि घर मालकाने पैसे न देण्याचे कारण हे सर्व पुरावे तुम्ही जतन करणे अत्यावश्यक आहे. डिपॉझिट परत मिळत नसेल तर आधी लीगल नोटीस पाठवा आणि हो, त्यानंतर तरी सुद्धा घर मालक तुमचे डिपॉझिटचे पैसे परत करत नसेल तर त्याच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही आपल्याला करता येते. म्हणून मित्रांनो, कायदा समजून घ्या आणि आपल्या हक्कांसाठी जागरूक राहा. धन्यवाद.